नमस्कार. सनई चौघडे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण काय पाहत आहोत पाहिलं का? आज आपण पाहत आहोत इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. जय खानोलकरला हे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस घेऊन गेलेले असतात आणि पोलिसांनी त्याला चुकीच्या आरोपाखाली नेले असं घरच्यांना सगळ्यांना वाटत असतं. कारण तो कधीही कुठल्याही स्त्रीला असं अपमानित करत नाही किंवा तिच्याशी अरेरावीने पण बोलत नाही. तिच्यावरती असा अतिप्रसंग करण्याचा जो आरोप लागला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. याच्यावर कुणालाही विश्वास बसत नाही. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे म्हटल्यानंतर आता सगळेजण म्हणू लागतात की आम्ही येतो. तिकडे आता सगळ्यांना आकाश म्हणू लागतो की मी जातो आहे. अगोदर वकिलांना भेटतो. वकिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो. कोणीही काहीही गडबड करू नका, कुठेही जाऊ नका, मी माझ्या पद्धतीने सगळं काय हँडल करतो. तर गौतम म्हणू लागतो की मी काय करू? तर इथे गौतमला आकाश सांगतो की तू आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जा, दादाला भेटून सांग की आम्ही थोड्या वेळातच वकिलांना घेऊन येऊ आणि तुला सोडवू आणि मी पोहोचतोच तिथे. आता एकटा जाऊ नको असं म्हणत लगेच तेजस्विनी म्हणते की मी पण तुझ्यासोबत गौतम येते. तर गौतम आईला म्हणतो तू नको, तुला बरं नाही वाटत ते तू नको येऊ. आता आकाश पण तिला समजून सांगतो की खरंच काकू तुम्ही नका येऊ, आम्ही सगळंजण हँडल करतो आहे, तुम्ही घरी राहा. आता इथे शर्वरी म्हणते एक जण गेलं काय, 2 जण गेलं काय, पण मला तुमच्यासोबत येऊ द्या, मी तुमची मदत करू शकेल असं मला वाटतंय असं म्हणत शर्वरी आता त्याच्यासोबत जायला निघालेली असते. सगळ्यांची धावपळ पाहून समायराला भारी वाटत असतं. पण तितक्यातच तिला सायलीचा कॉल येतो की मी बाहेर आलेले आहे, तर तू लवकरात लवकर बाहेर ये. आणि मग ती कुणाचंही लक्ष नसताना बाहेर जाते. तर तिथे सायली तिला भेटायला आलेली असते आणि ती तिला म्हणू लागते की मला तू जितकी रक्कम कबूल केली होती तितकी तू मला अजून दिलेली नाही, मला माझे पैसे वेळेत हवे. तर इथे समायरा तिला म्हणते की मी इथून कुठे पळून नाही जाणार आहे, तुझे पैसे तुला मिळणारच आहे, एवढी काय घाई करतेस गं? तर इथे आता आपण पाहतोय समायराला चांगलीच धमकी आता सायली देताना दिसते. सायली म्हणू लागते की मला तू पैसे आत्ताच्या आत्ता दे, थोड्या वेळाचीच तुला मी मोहलत देते आणि तेवढ्या वेळात जर तू दिलं नाही तर मी तू सांगितलेलं काम तर करणारच नाही, वरतून आणखी तुझी नावाची बोंब करून सोडेल. आता ती म्हणू लागलेली काय बाई तू मूर्ख आहेस का? कशाला एवढी घाई करत आहे? मी बोलली तुला, मी तुला सगळे पैसे थोड्या वेळात पूर्ण करून देईल, आत्ता मात्र तू डोक्यात त्रास देऊ नको आणि आत्ता थोड्या वेळ तरी गप्प राहशील का असं म्हणत सायलीला इथे समायरा समजून सांगते. आणि मला माझा हेतू साध्य करायचा आहे, तो साध्य झाल्याशिवाय मी तुला सोडू नाही शकणार आणि तुला राहिला विषय प्रश्नांचा पैशांचा तर तुला मी ते देणारच आहे. तर आता इथे तिची समजूत काढता काढता नाकी 9 समायराला आले असतात. इथे मात्र सायली म्हणू लागलेली आहे की मला जर लवकरात लवकर पैसे दिले नाही तर मी तुझ्या नावाची सगळीकडे आरडाओरड बोंब करून टाकेल आणि मग तू काय काय केलं आहे सगळ्यांना कबुली देऊन टाकेल. तर समायराला आता स्वतःचं नाव पण येऊ द्यायचं नाही आणि इथे जयला जेलमधनं पण बाहेर येऊ द्यायचं नाही. आता ती तिला सांगते की लवकरच तुला पैसे देते. सायली म्हणते तुझ्याकडं फक्त आजचा दिवस आहे, जर तुम्हाला माझे पैसे वेळेत दिले नाही तर बघच मी काय करते असं बोलून धमकी देऊन निघून गेलेली असते. आता ती गेली मागे वळून ज्या वेळेला समायरा पाहते ना तर तिला तिच्या पाठीमागे पमा दिसते. आता पमा मावशींनी आपल्याला पाहिले या गोष्टीची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसते आणि पमा मावशींनी माझं जर बोलणं ऐकलं असेल, तिला जर सगळं कळालेलं असेल आणि ही जी मुलगी सायली हिच्याबद्दल पण कळालेलं असेल तर काय होईल? ही जी भीती ना समायराच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकतो. आणि मग ती हळूहळू हलक्या हलक्या पावलांनी तिथे पुढे येते. तर समायराला इथे पमा हाक मारून म्हणते की बाळा तू तिकडे काय करतोस तीस एकटीच आणि इथे सगळेजण घरात आहे, तुझी वाट बघताय आणि तू बाहेर काय करत बसली, पाऊस पण चालू झाला आहे, ये घरामध्ये असं म्हणत तिला घरामध्ये घेऊन जाते. याचा अर्थ पमाने काहीही ऐकलेलं नाही हे तिच्या लक्षात येतं आणि तिच्या जीवात जीव आल्यासारखं तिला वाटू लागतं. आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये शर्वरी आणि गौतम गेलेला आहे. आता तिथे जाऊन तो पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे की माझा दादा कधीही कुणाला असा त्रास देऊ शकत नाही किंवा त्याच्यावरती असं संशय पण आम्हाला येणं शक्यच नाही. माझ्या दादाने आजपर्यंत कधीच कुणाच्या स्त्रियांकडे पाहिलं नाही किंवा त्यांच्याशी अगदी बोललेलं सुद्धा नाही. तर आता शर्वरी पण इथे म्हणू लागते की मी पण त्याच ऑफिसमध्ये काम करते, सरांनी कधीच कुणाशी बोललेलं मी पाहिलेलं नाही, त्यांच्यावर जो आरोप लावला आहे तो चुकीचा आहे, वाटलं तर मी साक्षी द्यायला तयार आहे. पोलीस म्हणतात की बाई हे असं काही चालणार नाही, एखाद्या स्त्रीची जर अशा टाईपची जर केस आली तर ती एकदम रडारवर धरली जाते आणि तिच्यावरती खूप चांगलं जास्त फोकस केला जातो आहे. आणि स्त्रियांबाबत आता जो कायदा आला आहे त्या कायद्यानुसार तर खूपच जास्त काळजी घेतली जाते, स्त्रियांना जास्त प्रोटेक्शन आणि स्त्रियांची बाजू इथं पारडं आपण म्हणतो ते जड होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही जे जर तर असं तसं ते म्हणताय त्याचा आता काहीही उपयोग नाही, कोर्टात केस उभी राहील. आणि राहिला विषय तर
ह्या जय खानोलकरला तुम्हाला वाटतं की बेल मिळावी, तर बेलसुद्धा मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे. बायकांच्या बाजूने कायदा इतका मजबूत बनला आहे की समोरच्या व्यक्तीला आपण एक्सरी म्हणून काचटात धरू शकतो, आणि जिला गरज आहे तिने खरंच धरावं, जिला गरज नाही आहे तिने असं केलेलं असेल ना तिलाच उलटं टांगून मिरचीचा धूर द्यावा. चला, तर आपण इथे पाहतो वकील आलेले असतात आणि वकील मग म्हणू लागतात की काय केस आहे, मला डिटेल हवी आहे. तर त्यांना एक पेपर आपला केसचा एक झेरॉक्स म्हणून दिला जातो. आता तो पेपर पूर्णपणे वाचून मगच केस काय आहे आणि काय नाही तिच्यावरती कसं काम करायचं वकील ठरवणार असतात. आता इथे गौतम म्हणू लागतो की मला माझ्या भावाला भेटायचं आहे, तर मी त्याला भेटायला जाऊ शकतो का. तर इथे वकिलांशी बोलत असतात पोलीस आणि गौतमला भेटायला पाठवून दिलेलं असतं. आणि इथे आता आपण पाहतोय जयला भेटायला आता गौतम येतो आणि गौतम म्हणू लागतो की दादा तू बरा आहेस ना, काय वाटतंय तुला. दादा मात्र एक शब्द कार बोलायला तयार नाही. गौतम मात्र म्हणू लागला आहे की दादा तू काळजी करू नको, मी वकिलांना घेऊन आलो, लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढू आणि तुला ह्या जेलमधनं लवकरच बाहेर काढल्या जाईल. आता इथे मात्र गौतमला एकही शब्द आता जय बोलतच नाही. गौतम आता त्याच्याकडे पाहत उभा असतो. मग हळूचच जय म्हणू लागतो की आई कशी आहे, तर ती बरी आहे ना. तर इथे गौतम म्हणतो हो हो बरी आहे. तर इथे जय म्हणतो की मला माहिती आहे आई बरी नसणारच, ती माझ्या काळजीने अगदी वेडावून जाईल, पण मी तुला सांगतो तिची काळजी घे, माझी काळजी किंवा माझ्याबद्दल जास्त तिला सांग विचार करू नको, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, फक्त आता तिला शांत राहा, तिची तब्येत महत्त्वाची आहे. तिची काळजी घ्यायला आता इथे जय सांगतो गौतमला, आणि गौतम होकाराही देतो आणि लवकरात लवकर दादा तुला बाहेर काढू, काळजी करू नको असं म्हणून तिथून निघून गेलेला असतो. आपण आता इकडे पाहू शकतो की शर्वरीना वकिलांशी बोलण्याचा प्रयत्न करते की आमचे सर खूपच चांगले, ते कधीच कुठल्या स्त्रीशी बोलत नाही, तर ते असं हे काही जो आरोप लावला ते करणं तर अशक्यच आहे, तर मी कोर्टात स्वतः साक्षी द्यायला पण तयार आहे वाटलं तर. मात्र आता वकील म्हणतात की ही केस एकदम अशाच ठिकाणी येऊन पोचली आहे की ज्यामध्ये कोणीही काही करू शकणार नाही. जर आता काही निघणार असेल यातनं पर्याय तर तो थेट कोर्टातच निघेल. आणि आणखी एक पर्याय असा आहे की त्या मुलीने स्वतःहून जर केस मागे घेतली तर आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो. बाकी आपण ह्या जयला बाहेर काढणं अशक्य आहे, कारण जी केस आहे त्याच्यावरती लागलेली त्यानुसार तरी कोर्टात त्याला सादर केल्याशिवाय इथे सोडलं जाणारच नाही आहे, इतकं स्पष्ट मत आता इथे वकिलांनी सांगितलं. आणि त्या मुलीच्या मदतीने जरा काही शक्य होऊ शकलं तर, असं शर्वरीने प्रश्न केल्यावरती, तर इथे लगेच वकील म्हणतात तर शक्य आहे, त्या मुलीने स्वतःहून जर माघार घेतली तर आपण जयला जेलमधनं बाहेर काढू शकतो. तर आपण इकडे आता पाहतोय शर्वरी मात्र आता टेन्शनमध्ये. ती म्हणते की ज्या मुलीचं नाव आपण वाचलं ना ती मुलगी आपल्या ऑफिसमधली, म्हणजे कोण, तर ती सायली जाधव आहे. तर तिच्याशी बोलायला मी जाते, मी तिच्याशी बोलून पाहते, काय घटना घडली ते विचारते, अंदाज घेते आणि तिला मी जमलं तर ह्या केसमधनं माघारी घ्यायला रिक्वेस्ट करते. असं आता इथे आपण पाहतोय की शर्वरी आकाशला सांगत असते. आकाश मात्र सांगतोय की मला नाही वाटत असं काही होईल, तू तिथे गेली आणि त्या मुलीने आणखी कांगावा केला वगैरे तर आणि आणखी दुसऱ्याच केसेस उभ्या राहायच्या. तर आता आपण इथे पाहतोय की आकाशने तिला थेट जाऊच नको असं स्पष्टच सांगितले, कारण आणखी केसला कॉम्प्लिकेशन नको. पण मी तिची कलिग आहे, मी तिच्याशी या विषयावर बोलू शकते मनमोकळेपणाने. ती जर माझ्याशी काही बोलली तर मी तिला समजावून सांगू शकते, जर काही घडलेलं असेल तर आपण माहिती तर काढू शकतो ना. तर ह्याच बेसवरती आता शर्वरी भेटायला चाललेली आहे सायलीला. आणि इथे तुझी काळजी घे, काही गडबड झाली तर मला फोन कर असं आकाश सांगतो शर्वरीला आणि पोलीस स्टेशनच्या आत जातो. आता इथे आपण पाहतोय शर्वरी भेटायला गेली सायलीला आणि सायलीला मग ती सगळी गोष्ट सांगेल का आता आपण पाहूया. तर आता इथे सायलीशी बोलताना शर्वरी म्हणते की मला सांगशील का तू केस केली सरांवर, तर का केली आणि कशासाठी. मग ती सांगते की माझ्याशी त्यांनी विनयभंग केला आहे, माझ्याशी ते नेहमीच असे वागायचे, ते कधी कोणाशी समोर बोलत नव्हते माझ्याशी, पण त्यांनी मला मेसेज केले, मग एकांतात बोलवलं, मी तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांनी माझ्याशी जे केलं आहे ते मी तुला सांगू शकत नाही, पण तुला सांगू का, एक महिला म्हणून तू माझी साथ द्यायला हवी. तर आता इथे शर्वरी म्हणते तुझी आणि साथ मी, अगं जा, तुला काय वाटतं हा जय काय वाईट माणूस आहे, मी जितकं त्याला ओळखते त्याच्यानुसार तरी तो असं काहीही करणार नाही, आणि तू जे बोलते ते सगळं चक्क खोटं आणि चक्कार खोटं आहे.
तर सायली इथे तिची बाजू थेट मांडण्यासाठी एकदम ॲग्रेसिव्ह पॉझिटिव्ह झालेली पाहायला मिळणार. तिचा आवाज इतका लेवल वाढती आणि ती म्हणते की तू एक स्त्री आहे ना गं, तू मला मदत करायची, तू माझ्या बाजूने उभं राहायचं, तर माझ्याशीच वाद घालत आहे. तर शर्वरी मात्र म्हणते की मी ज्या व्यक्तीला ओळखते ना, तो व्यक्ती अत्यंत एकदम चांगला माणूस आहे, त्याला मी एकदम जवळून ओळखते, प्रामाणिक माणूस आहे, तो कुठल्या स्त्रीशी बोलायला जात नाही, तर तो तुझ्याशी एकदम ह्या प्रकारे काही कृत्य करायला येईल, तुझ्याकडे वाटतं असं. तरी ती सायली म्हणते तुला काय वाटतं, तू त्याला एवढं ओळखते, एवढं तुझ्या जवळचं आहे, तो एवढं महत्त्वाचं आहे, आता तर मी केस मागे घेणारच नाही, शक्यच नाही, जा तुला काय करायचं करून घे, असं इथे सायली धमकावू लागते. शर्वरी काय आपली घाबरणाऱ्यातली नाही, तीही तिला धमकावून सांगते मी तुला तू चुकीचं आहे हे दाखवून देईल आणि अगदी तुला मी सांगते की तुला माफी मागायची सुद्धा संधी मिळू देणार नाही, अशी तुझी अवस्था करून ठेवल. जयसारख्या व्यक्तीवरती तू जो आरोप लावला आहे तो एकदम खोटारडा आरोप आहे, तो मी चांगला खोडूनच काढणार आहे, असंही म्हणू लागते. आणि इकडे आपण पाहतोय खूप चिडलेली असते शर्वरी सायलीवरती. सायली मात्र माघार घ्यायला तयार नाही आणि ह्याच गोष्टीची संतापून आपली शर्वरी त्या मुलीला म्हणते की तुला चांगला धडा शिकवते बघच, असं म्हणून तिथून निघालेली असते तावातावाने. खरं तर तिला फार वाईट वाटत असतं की जय किती चांगला माणूस आहे, त्याच्या बाबतीत हे असं घडलं आहे, एक तर स्त्रियांपासून तो किती दूर राहायचा, ऑफिसमध्ये एकाही बाईला जॉबलाही ठेवत नव्हता, कसं बसं त्याला तयार केलं, त्याच्यावरती आता ही केस झाली म्हटल्यानंतर त्याला काय वाटत असेल, त्याच्या मनाला किती यातना होत असतील, त्याचं मन किती दुखावलं गेलं असेल ना. तर आता ती तिच्या रस्त्याने चालत असताना तिला एक ताई भेटते. ताई तिला पाहते आणि म्हणते तुझ्या चेहऱ्याला पाहून मला कळतं आहे, तुझ्या चेहऱ्यावर काळजी दिसते, कुणासाठी तरी तुझा जीव झुरतो आहे ते दिसते, आणि दुःख एका स्त्रीच्या चेहऱ्यावरचं दुसऱ्या स्त्रीलाच कळेल ना, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला तीच दुःख विचारायला हवं. तर आता इथे ताई तिला शर्वरीला विचारू लागली की तू नक्की का बरं टेन्शनमध्ये, नसेल सांगायचं तर ठीक आहे, पण तुला मार्ग मी सांगू शकते ना, एक चांगली मैत्रीण म्हणून, मोठी बहीण म्हणून. खरं तर आजही या जगामध्ये महिषासुरासारखे राक्षस दानव वेगवेगळ्या रूपाने वावरत आहे. आज आपल्याला ते दिसत नाही, पण त्यांची राक्षसी प्रवृत्ती आजही तशीच आहे. म्हणून तर आपल्यासारख्या स्त्रियांना मर्दिनीचं रूप घ्यावं लागतं, महिषासूर मर्दिनी आपल्याला व्हावं लागतं. मीही पहिले अशीच मुळमुळी होते, किती कमजोर होते, पण माझ्या मुलीसाठी मी इतकं महिषासूर मर्दिनी बनले, मला बनावंच लागलं. जर ह्या समाजात वावरायचं असेल, ह्या जगात वावरायचं असेल, तर आपल्याला थोडंसं महिषासूर मर्दिनीसारखं रूप धारण करावं लागेल, तेव्हाच आपल्याला यश मिळेल, आपल्याला अडचणींवर मात करता येईल. खरंच ही जी ताईची कहाणी आहे ती ऐकल्याने शर्वरीला उभारी मिळाली. शर्वरीचं इकडे तिकडे भागणारं दौडणारं जे मन आहे ते शांत झालं. आता शांत डोक्याने ती सगळ्या गोष्टींचा विचार करू लागली. आता इथे वकिलांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर इथे बोलणं चालणं चालू असतं, तर वकिलांचं स्पष्टच मत असतं, मला तरी वाटतं की ही केस ती मुलगी जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत चालू राहणार आणि कितीतरी दिवस हा जेलमध्येच खितपत पडणार. आता त्यात पर्याय नाही, त्यात कोणीच काही करू शकत नाही. स्त्रियांचा जो कायदा आहे तो हेच सांगतो की महिलांसाठी सगळे गोष्टी एकदम त्या म्हणतील तशा. आता तिने जर माघार घेतली तरच काहीतरी होऊ शकतं. तर शर्वरी म्हणते मला एकदा पेपर दाखवतं का, केस काय कशावरती आहे. तर आता वकील म्हणतात हो चालेल, वाचा तुम्हाला वाचायचं आहे. तर ती पेपर वाचू लागते. 30 तारखेला ह्या मुलीला असं अतिप्रसंग केला आहे असं इथे दिलेलं आहे आणि 30 तारखेची रात्र दिलेली आहे. म्हणजे आता शर्वरी म्हणते की याचा अर्थ जयने काहीही केलेलं नाही, तो निर्दोष आहे आणि ते मला सिद्धही करता येईल. गौतम म्हणतो म्हणजे कसं, तुला काय सुचले, सांगतेस का मला पूर्णपणे. तर ती त्याला म्हणते की आत्ता शांत राहा, मी एक आयडिया आहे माझ्याकडे, मी ती तुला सांगते. आणि मला तरी वाटते की जयच्यावरती जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. तर इथे गौतम म्हणतो नक्की काय झालं आहे. तर आता इथे तिला आठवतं की आपण त्या रात्री सोबत होतो आणि आपल्याकडे पुरावे पण आहेत. आणि त्याचा फोन आपण विचारलं होतं कुठे, तर तो बोलला की ऑफिसच्या कॅबिनच्या टेबलवरती राहिला आहे. तर आता फोनची टायमिंग जी आहे ना तीच टायमिंग ह्या पेपरवरती लिहिलेली आणि तेव्हा तर तो माझ्यासोबत होता, म्हणजेच तो निर्दोष आहे. आता ते सिद्ध करण्यासाठी तो पुरावा लागतो आहे, CCTV फुटेज, तेही आता इथे शर्वरीकडे अवेलेबल आहे. तर शर्वरी आता गौतमला म्हणते आपण दोघं आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाऊया, माझ्यासोबत चल, आपल्याकडे पुरावे ते सिद्ध होईल, त्यामुळे की जय एकदमच निर्दोष ती मुलगी खोटे आरोप लावते. आपण मात्र पाहतोय की जयला टेन्शन आलेले, मीडियातले कितीतरी लोक काहीतरी प्रश्न विचारत होते, अगदी पर्सनलला जाऊन विचारत होते की तुम्हाला स्त्रियांचा इतका त्राग आहे तर तुम्ही स्त्रियांच्या जवळ गेलेच कसे, त्यांचा इतका अपमान केलाच कसा, तिचा विनयभंग कसा केला, तुम्ही कधी केला, तुमचं कशी नजर आहे, इतके घाणेरडे आरोप आपल्यावर लागले. ह्या गोष्टीमुळे त्याचं मन दुखावलं गेलं, तो फारच दुःखी झाला आहे
आणि ह्या दुःखातनं तो आता सावरेल का? शर्वरी त्याला तो निर्दोष आहे हे सिद्ध करून देईन हे आपल्याला माहितीच आहे, पण त्या दुःखातनं आता त्याला ती कशी बाहेर काढते किंवा त्याचं ते वेगळंच रूप तर नाही ना बाहेर येणार. आता हे सगळं काही पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला नक्की लाईक करायला लागेल, सबस्क्राईब करून सांगावं लागेल की कमेंटमध्ये की सिरियल कशी वाटली, म्हणजे पुढे येणारा ट्विस्ट मी तुम्हाला सांगू शकेल. आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.